स्वतःच्या घरातून हाकलून दिल्यानंतर मी आली होती पुण्यात आणि पुण्यात येताना फक्त होते डोळ्यात अश्रू, अंगावर कर्ज, हातात 2 मुलं, रडणारी आई आणि आईची जबाबदारी. खूप मोठं स्वप्न घेऊन पुण्यात आली होती. वाटलं होतं हरणार, परंतु स्वामींनी आणि पुण्याने मला मजबूत केलेलं आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एका वर्षात मी काय अचीव केलं. तर सगळ्यात अगोदर गणेशजी गेलेले आहे, जे की तुम्ही बघितलेलं आहे. या एका वर्षात मी तुटलेली नाती जोडलेली आहे. अंगावरचं कर्ज सुद्धा उतरलेलं आहे. नवीन बिझनेस सुद्धा स्टार्ट करत आहे आणि माझ्या मुलांसाठी एक हक्काचं घर सुद्धा घेतलेलं आहे. तर गणेशजी सकाळी घरातून म्हणजे गेलेले आहे त्यांच्या ड्युटीवर आणि आता छोटासा बिझनेस मी स्टार्ट करत आहे ज्वेलरीचा. चांगला रिस्पॉन्स आल्यानंतरच शॉपचं मी रिस्क घेणार आहे, तोपर्यंत नाही. तर कपडे वगैरे वॉश करून ठेवले आणि इथं भाजी वगैरे करत आहे. चपात्या डाळ भात झालेलं होतं. तर तुम्हाला एक मला शेअर करायचं आहे माझा आजचा अनुभव की पुण्यात येऊन मला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या दिवशी असं वाटलं होतं मला पुण्यात म्हणजे आली होती तेव्हा की आता आयुष्यात खूप वाईट होणार, पण देवाने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं होतं. आता माझा स्वयंपाक झालेला आहे. मुलं स्वराजन आम्ही जेवण करायला बसलेले आहो आणि स्वराजला ना बालाजी शेव भरपूर आवडतात. त्याला स्नॅक म्हणून ते पाहिजे, मग मी ते आणलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यात आले होते माझ्याकडे मोठं घर नव्हतं, रेंटचा फ्लॅट होता आणि तो फ्लॅट कसा होता तुम्हाला सांगते की त्या फ्लॅटमध्ये लिफ्ट नव्हतं, पाण्याची सोय नव्हती, परंतु रेंट कमी होतं म्हणून मी तो फ्लॅट घेतलेला होता. तर वृद्धाश्रमात गेली होती मी. एका आजीला मला मेहंदी लावून द्यायची होती. जेवढं आपल्याच्यानं चांगलं होते ना तेवढं चांगलं काम करायचं. माझ्याकडे पुण्यात आली तेव्हा जास्त पैसे पण नव्हते, फक्त 2 मुलं आणि खूप असं भीतीचं वातावरण होतं माझ्याकडे. रात्री मला झोप लागत नव्हती. उद्या काय होईल याचं टेन्शन होतं आणि कसं करणार पुढे हे पण समजत नव्हतं. कारण मी मोठेपणा करून आईला पण घेऊन आली होती, 2 मुलं पण आणले होते आणि पुण्यात नवीन गाव, भाजीपाला महाग, सर्व गोष्टी महाग. माझ्याकडे जायला गाडी नव्हती, प्रत्येक ठिकाणी ओला उबेरच करावं लागत होती आणि कसं होणार या टेन्शनने मला काही सुचत नव्हतं आणि त्याच्यामुळेच म्हणजे माझी तब्येत जास्त हल्ली होती. लोक बोलत होते मला की एकटी कशी राहशील, मुलांना कसं सांभाळशील, किती दिवस टिकशील, आम्ही पण बघतोच. परंतु कसं आहे, एक वेळा का स्त्रीने ठरवलं की मला मजबूत व्हायचं आहे, आता मी झोपते उशीरचं. कारण एक तर गणेशजी गेलेले आहे आणि थोडंसं मला अस्वस्थ पण वाटत होतं. त्याच्यानंतर एक मेहंदीचा व्हिडिओ होता. तर आता पांढरे केस तर कोणी नव्हते, मग मला वृद्धाश्रममध्ये गेली मी आणि त्या आजींना वगैरे, हो बेटा झोपतो, तर आजींना वगैरे मी पाय नको देऊ, ते उचलून ठेव एका साईडने. जय जय बाप्पा आहे, ते लक्ष्मी आहे आपली. हां, जय जय करायचं, नेऊन ठेवायचं तिकडं. झाडणीवर पाय दिला होता त्याने. तर मग तिथं गेली, त्यांना मेहंदी वगैरे लावून दिले. घरी आली, स्वरालाही थोडंसं बरं नाही, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. तर असं आहे. आता गणेशजी बोलत आहेत की पुढच्या महिन्यात ते इकडेच येतील, कारण आम्हाला बिझनेस पण स्टार्ट करायचा आहे त्याच्यामुळं. आणि आता रात्रीचं 1 वाजले, अजून त्यांचे मी म्हणजे 4-5 वेळा फोन आले. मी कट केले कारण मला आजच व्हिडिओ एडिट करून द्यायचा होता. अजून 2 व्हिडिओ एडिट करायचे बाकी आहेत, परंतु बघतो आता मी झोपते, कारण 1च्या वरनी आता मी जागू शकत. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आजकाल ना ब्लॉगिंग करायची पण इच्छा होत नाही, त्याच्यामुळे नाही, कारण एडिटिंगच करणं होत नाही वेळेवर, पण ते एक सवय लागलेली असते. आमची झाडं बघू शकता किती छान झालेले आहेत. आता मला टेन्शन या गोष्टीचं येते की मला आता गावाला जायचं आहे. या झाडाचं कसं बघा, किती छान छान आलेली आहेत फुलं. सकाळ झालेली आहे. मी उठली, पाणी वगैरे भरून ठेवलं आणि काय म्हणतात तर आपलं थोडंसं एडिटिंग वगैरे करून घेतलं. आता मुलांना उठवते सगळ्यात अगोदर. आणि खरं सांगू, मला सुद्धा वाटत होतं कदाचित मी हरून जाईन, पण मी हरली नाही. तर गणेशजी गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मदर्स डे होता आणि मदर्स डे निमित्त मी मुलांसाठी आज समोसा करणार आहे. आणि हे आलेलं होतं, तर त्याच्यामुळे त्याच्यातनं समोसे, मिनी समोसे खूप छान पद्धतीने होतात, ते मी करत होती. पण हळूहळूच मी तुम्हाला सांगते, मी स्वतःला सावरले, शिकवले. एक सांगू का, एखादं घर जर पडलं ना तर लोक तिथलं विटा माती सगळं उचलून नेतात आणि मी इथं नवऱ्याचा सहारा नसलेली एक स्त्री होती, बरोबर. तर इथं मी गरमागरम समोसा केलेला आहे आणि स्वरा आली होती डल्ला मारायला समोस्यांवर आणि मुलांना खूप आनंद झाला होता की समोसा केला मदर्स डेच्या दिवशी. मुलांनी आपल्याला सरप्राईज दिलं पाहिजे, तर मीच त्यांना दिलेलं होतं आणि स्वराने मला चॉकलेट आणि अजून काही सरप्राईज गिफ्ट पण दिलेलं होतं.
परंतु मी जशी पुण्यात आली ना तसं माझं सर्व काही चेंज झालं. पुण्यात आल्या आल्या मला प्रमोशनची बरसात झाली. म्हणजे प्रमोशन मला अकोटला असताना पण मिळतच होते, असं नव्हतं नव्हतं म्हणून. परंतु पुण्यात आल्यानंतर जास्त भेटले आणि ते म्हणतो ना आपण एका व्हिडिओचे पैसे तिकडं कमी भेटतात गावाकडे, मुंबईच्या साईडने जास्त भेटतात. मी पहिला व्हिडिओ बनवला, पहिलं प्रमोशन केलं, पहिल्यांदा स्वतःच्या कमाईतून मुलांसाठी काहीतरी घेतलं. कारण माझ्या अंगावर कर्जच एवढं होतं, टेम्पोमध्ये मी सामान आणलं होतं म्हणून कर्ज पण भरपूर होतं. ते कर्ज उतरवलं आणि मुलांच्या आईच्या इच्छा मी म्हणजे पूर्ण करत केली. त्या दिवशी मला स्वतःचा खरंच खूप अभिमान वाटला की नाही, मी स्वतःच्या खांद्यावर जी माझ्या आईची 2 मुलांची जबाबदारी घेतलेली आहे ती मी पेलायला सक्षम आहे. आणि ज्या खांद्यांवर जबाबदारीचं ओझं असते ना, ते खांदे स्वामी नेहमी मजबूत करतात. तर मी गेली होती सूर्योदय वृद्धाश्रम इथे हे आपलं मदर्स डे साजरा करायला. आणि इथल्या काही आई अशा आहेत ना की देवाने त्यांना मुलंच दिलेलं नाही आहेत. तर खूप छान पद्धतीने आम्ही तिथं मदर्स डे साजरा केला. सर्व आईंचे पाय वगैरे धुतले, नमस्कार वगैरे केला, त्यांना चॉकलेट वगैरे, केक वगैरे पण कापला आम्ही. आज तुम्हाला सांगू का, माझं काम खूप वाढलं आहे, थकवा पण मला खूप असतो. अक्षरशः कधी कधी जेवण तयार असल्यानंतरसुद्धा जेवणसुद्धा करायला मिळत नाही. पण आता मला कशाची भीती वाटत नाही. कारण जे कमवायला लोकांना 10 ते 5 वर्ष लागतात ना, ते मी एका वर्षात म्हणजे कमवून दाखवलं. आणि कसं आहे, पुरुषाला बंधन नसतात, दिवस रात्र तो काम करू शकतो. परंतु स्त्रियांना काही बंधने असतात की ती दिवस रात्र काम नाही करू शकत. परंतु देवाने मला जे घरी बसून काम दिलं आहे, जे हे दिलं आहे, तर बस मला एवढं सांगायचं आहे की कोणत्याही स्त्रीने हार मानू नका, काम करत राहा. यूट्यूब असो, इन्स्टा असो, फेसबुक असो, इथं ग्रो करणे खरंच खूप कठीण आहे. परंतु एकदा जर ग्रो झाला ना तर तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. आणि इथे कमाईही भरपूर आहे. फक्त तुम्ही कोणत्या वेळेने चालता ते तुमच्यावर अवलंबून आहे. कारण पुण्याने मला तुटलेली स्त्री नाही तर मजबूत आई बनवलेलं आहे. आणि म्हणून बघा, स्वराने जसं माझे पाय वॉश केले, हे स्वराजने बघितलं तर लगेच माहीत आहे का, स्वराज पण आला की मी पण तुझे पाय वॉश करतो म्हणून. आणि आता माझी मुलंसुद्धा हॅपी आहे, माझी आईसुद्धा हॅपी आहे, माझा नवरासुद्धा हॅपी आहे. ज्या नवऱ्याचे सुधारण्याचे चान्सेस सोडून दिलेले होते मी, आणि 100% मी असं मनात मजबूत केलेलं होतं की मला डायव्हर्सच घ्यायचा आहे, तो माझा निर्णयसुद्धा बदलला. आज तोसुद्धा सुधारला. आणि तो सुधारला त्याच्यामुळे मुलांना बापाचं प्रेम भेटलं, मला नवऱ्याचं प्रेम भेटलं, माझ्या आईला मुलासारखा जावई भेटला. अजून काय पाहिजे आयुष्यात? अजून काहीच नाही पाहिजे. आता आम्ही खरंच हॅपी आहो, हेच मला सांगायचं आहे. आणि मी आधीसारखे व्हिडिओ टाकणं पण सोडून दिलेलं आहे. आता मी जे आहे ते रिअलच दाखवत असते, जे आहे माझ्या घरात चालू तेच रिअल दाखवते, काही खोटं नाही. आपल्याला व्ह्यूज कमी आले तर चालते, कारण काही चुका मी सुरुवातीला केलेल्या आहेत आणि ह्या ऑनलाईन चुका आहेत, त्या कधीच दुरुस्त होऊ शकत नाही. परंतु त्या चुका पुन्हा होऊ नये याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. कधीकधी आयुष्य आपल्याला जिथे घाबरायला होतं तिथेच सर्वात सुंदर आयुष्य देतं. पुण्यात येताना वाटलं होतं सगळं संपेल, पण इथे आल्यावर मी स्वतःला पुन्हा शोधलं. म्हणजे खूप खूप छान अनुभव आहे माझा एका वर्षातच. त्याच्यानंतर आम्ही मदर्स डे म्हणजे सगळ्यांचे पाय वगैरे वॉश केले, सगळ्यांना हळदी कुंकू फुलं, त्याच्यानंतर एक केक बोलावलेला होता आणि सगळ्यांना केक वगैरे दिला. आणि खरं सांगू का, म्हणजे कधी कधी विचार येतो, मदर्स डे सगळ्यांनी साजरा केला, मग इथल्या आई कोणाच्या आहेत? परंतु इथल्या काही अशा आहेत की ज्यांना देवाने आई म्हणायला मुलंच दिलं नाही. किती दुःख असते ना एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात, खरंच की म्हणजे ते विचार पण करू शकत नाही. तर असू द्या. त्याच्यानंतर मदर्स डे तर साजरा झाला आणि ही मदर चालली तिचा कर्तव्य पूर्ण करायला, कारण आता गावाला जायचं आहे. त्याच्यामुळं मला स्वराजची कटिंग वगैरे करायची होती, तर स्वराजची कटिंग वगैरे करून घेतली आणि फायनली मी आता घरी आलेली आहे. तर सकाळपासून माझे प्रमोशन चालूच असतात आणि कुठं जायचं असलं तर मी प्रमोशनची साडी वेअर करत असते. ही साडी बघा किती सुंदर आहे. मला वाटते काय 750 की 43 रुपयाची आहे. याच्यात 7 ते 8 कलर अवेलेबल आहे, थ्रेडवर्क आहे आणि बघा किती छान ही साडी दिसते. त्याच्यानंतर मुलांसाठी संध्याकाळी मी केलेले होते चीज पराठा. तर पराठे कसे आहेत नक्की सांगा. आणि जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच होत असते त्याच्यामुळं. आणि स्वराज म्हणत होता, मम्मी आज तर मजा आ गया, कारण सकाळी समोसे गरमागरम, त्याच्यानंतर गरमागरम पराठे, मुलांच्या आवडीच्या वस्तू केल्या की म्हणजे मला पण खूप छान वाटते. कारण एवढं आपण कमावतो कोणासाठी? मुलांसाठीच कमावतो त्याच्यामुळं. तर इथं मस्तपैकी आम्ही चीज पराठा खायला बसलेला आहोत, तुम्ही पण या. काय रे हा बोल की आता. कोण? स्वरा दीदी मारते तुला. तुला गरीब आहेस, तुला गरीब आहेस माहिती आहे मला.
आता मी तुला ना मारणार आहे. तू किती त्रास दिला मला. इथं बस, खाली बस, सिट डाऊन. बघ बरं मार खाल मग. खाली बस, खाली बस, कान पकड आणि मम्मा सॉरी बोल. आता मी तुला त्रास नाही देणार. मम्मा सॉरी. कान पकडून सॉरी बोलत असतात. सॉरी मम्मा. तू किती किती. तर असा होता आजचा आमचा मदर्स डे. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आज माझ्या दोन्ही पोरांनी मला लय टेन्शन दिलं दिवसभर. आणि हा तो तुम्ही मुलगा बघताय ना, हा तर मला एवढा त्रास देतोय की तुम्हाला काय सांगू. आता मी शेवटी याला ना हॉस्टेलमध्ये टाकून देणार आहे, कारण हा ना मला खूप म्हणजे खूप इरिटेट करतो, खूप त्रास देतो. तर आता स्वराजची मी ॲडमिशन केलेली आहे हॉस्टेलला आणि तो जाणार आहे लवकरात लवकर हॉस्टेलला. स्वराज तुला काही बोलायचं आहे हॉस्टेलला जाण्यासंबंधी? हां, हॉस्टेलला जाणार आहे ना बाळा तू? हॉस्टेलला जाणार आहे ना? नाही मी तुला हॉस्टेलला पाठवणार आहे. मला नको आहेस तू. नाही मला जायचं नाही. नको, मला नको तू. नाही मला नाही जायचं. नाही मी तुझी मम्मी नाही आहे. नाही तू माझी मम्मी आहे. नाही नाही तू माझी मम्मी. हा, मम्मी नाही आम्ही तुझी. नाही, तू नाही माझी मम्मी तुझी आहे. मम्मी नाही आम्ही. नाही मी तुझी नाही नाही मी नाही, तुला. तू मम्मी तू आहे. माझं ऐकत नाही. नाही, तुम्हाला तू त्रास माझी देतो. मम्मी. तुम्हाला त्रास देतो. नाही तू माझी मम्मी आहेस. नाही, स्वराज ना हॉस्टेलला जाणार आहे फ्रेंड्स. आणि आता स्वराजची ॲडमिशन हॉस्टेलला झालेली आहे. नाही ना मम्मी. नाही ना जे मम्मीचं ऐकत नाही ना त्या मुलांना हॉस्टेलला टाकावं लागते, माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून ना स्वराज पण जाणार आहे. तर स्वराजला सगळ्यांनी बेस्ट ऑफ लक करा. सांग, चांगला राहतो हॉस्टेलमध्ये. हा, नाही मला नाही जायचं. ॲडमिशन झालेली आहे स्वराजची, आता तो जाणार आहे. नाही मम्मी नाही जाणार. मी नाही जाणार. तर असा गेला आज आमचा दिवस. आणि सकाळी मुलांना गणेशजी गेल्यामुळे सर्व दिवस आजचा बोरही गेला, बऱ्यापैकी गेला. हा, सकाळी उठल्या पहिलं पटपट आवरलं आणि नंतर माझी स्वामी सेवा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर समोसे वगैरे केले, थोडेसे शूट केले प्रमोशनचे. नंतर वृद्धाश्रममध्ये गेली आणि तिथं त्यांना बघून थोडंसं वाईटही वाटते. याही गोष्टीचं वाईट वाटते की बाबा म्हणजे मुलं असून इथं राहावं लागते. तर काही जण असे पण आहेत की ज्यांना अजिबात मुलंच नाही आहेत. त्यांनी बिचारांनी मदर्स डे कसा साजरा करायचा. तर आपण थोडंसंच गेलो, थोडीशी त्यांची सेवा केली, थोडंसं त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओ काढले की तेवढंच त्यांना बरं वाटते. आणि घरी आल्यावर पण माझं मन अस्वस्थ होते असं बघितलं की काहीतरी, बाकी काहीच नाही. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. लवकरच स्वराज जाणार आहे हॉस्टेलमध्ये. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वराज हॉस्टेलमध्ये जाणार आहे फ्रेंड्स. नाही ना. कारण ना हा मला एवढा त्रास देतो, एवढा त्रास देतो. याला मोबाईल लागतो बघायला. प्लीज ना मम्मी. नको नको. नाही ना, नको बोल. नको बोल.